हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इथे आज एक कुर्तीची कटिंग आणि 38 साईजची ही कुर्तीची कटिंग आहे. तर इथे मी सगळ्यात आधी फॅब्रिकची हाईट बघून घेतली आहे. तर इथे 45 फुल हाईट आहे. त्याच साईजवर आपल्याला इथे अस्तरला सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी इथे सगळ्यात आधी अस्तरला सेट करून घेते. अस्तर इथे मी अशा पद्धतीने सेट करून घेतला आहे आणि माझ्या साईडला फोल्ड आहे आणि पुढच्या साईडला ओपन बाजू आहे. यानंतर मी इथे सगळ्यात आधी अस्तरची कटिंग करून घेते. आधी मी सगळ्यात आधी स्ट्रेट लाईन मारून घेणार आहे. स्ट्रेट लाईन माझी इथं मारून झाल्यानंतर मी शोल्डर घेणार आहे 6 इंच आणि आर्म होल घेणार आहे 6.5 इंच. त्यानंतर मी 14 इंचवर वेस्टची मार्किंग लावणार आहे आणि 21 इंचवर सीटची मार्किंग लावणार आहे. या पद्धतीने मार्किंग लावून घेतल्यानंतर मी स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहे. आता इथे छातीचा चौथा भाग लावलेला आहे मी, प्लस 2 इंच घेतलेले आहेत. इथे मी कमरीचा चौथा भाग प्लस 2 इंच आणि सीटचा चौथा भाग आणि 2 इंच अशी मार्किंग लावून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला अशा पद्धतीत स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर कर्व पट्टीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. यानंतर मी आर्म होलसाठी इथे 1.5 इंच आणि 1 इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे आणि शेपरच्या मदतीने मी इथे आर्म होलचा शेप देते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फ्री हँडने सुद्धा देऊ शकता. तर मी इथे आर्म होलची मार्किंग लावून झाल्यानंतर आता फुल हाईट इथे घेणार आहे. फुल हाईटची मी इथे मार्किंग करून घेते. कॅमेरामध्ये एवढं कॅप्चर होत नसल्यामुळे इथे तुम्हाला अर्धच दिसत असेल, पण मी आता वरच्या साईडला टॉप घेतल्यानंतर आता तुम्हाला फुल हाईट व्यवस्थित दिसेल. तर इथे फुल हाईट मी 40 इंचेस अशी घेतलेली आहे आणि इथे सीटला मी 13 इंच घेतलेले होते, तेवढेच मी इथे घेणार आहे. अशा पद्धतीमध्ये माझा फ्रंट आणि बॅक पोर्शन दोघीसुद्धा सोबतच कटिंग झालेला आहे अस्तरचा. तर इथे ज्या पद्धतीत मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीमध्ये व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सोपी पद्धतीमध्ये मी ही कटिंगची पद्धत सांगितलेली आहे आणि तुम्हाला जर असेच सोपी पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी मनापासून असेच व्हिडिओ घेऊन येईल. तर इथे मी बॅकचा पोर्शन सेपरेट करून घेतलेला आहे आणि इथे मी फ्रंटचा पोर्शन आधी कटिंग करून घेते. तर इथे ज्या पद्धतीमध्ये आपण अस्तर कट केलेलं होतं सेम टू सेम त्याच पद्धतीमध्ये आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. मी इथे मार्जिन न घेता कटिंग करून घेते, कारण मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना चिपकवून काम नाही करत, डायरेक्ट काम करते शिलाईवर. तर यासाठी मी सेम मार्जिन न घेता
ज्या पद्धतीमध्ये अस्तर कट आहे त्याच पद्धतीमध्ये मी इथे कटिंग करून घेते. फक्त मी आर्म होलच्या ठिकाणी थोडीफार मार्जिन घेते. इथे बघू शकता आर्म होलच्या ठिकाणी मी थोडीशी अशी मार्जिन घेतलेली आहे. तर इथे मी फ्रंट साईडचा पोर्शन जो आहे तो कट करून घेतलेला आहे. यानंतर मी आता बॅक साईडचा पोर्शन कट करून घेणार आहे. तर इथे बॅकसाठी सुद्धा आपल्याला सेम पहिले जसं कटिंग केलं त्याच पद्धतीमध्ये मागचा पोर्शन सुद्धा कटिंग करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रोसेस व्यवस्थित लक्षात राहतील आणि टॉपसुद्धा खूप व्यवस्थित असं रेडी होईल. तर इथे बॅग मी व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आता मला कटिंग करून झालेली आहे. यामध्ये जो फ्रंटचा आणि बॅकचा पोर्शन आहे त्याला आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. तर हा आपला बॅकचा भाग आहे, याला आपल्याला साईडला ठेवून घ्यायचा आहे. आता बॅकला आपल्याला साईडला ठेवून घेतल्यानंतर आधी आपण फ्रंटचा आर्म होल कट करून घेणार आहोत. इथे फ्रंट साईडची आपण आर्म होलची कटिंग केलेली नसल्यामुळे इथे आपण फ्रंट साईडचा जो आर्म होल आहे हा कटिंग करून घेणार आहोत. तर इथे मी फ्रंट आर्म होलची कटिंग करून घेतलेली आहे. तर इथे आपली कुर्तीची टोटल कटिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण इथे स्लीव्सची कटिंग करणार आहोत. स्लीव्ससाठी तुम्ही बघू शकता मी इथे प्लेन फॅब्रिक उरलेला आहे इथे स्लीव्ससाठी. तर इथे स्लीव्ज माझी आहे 4.5 इंच, तर मी इथे 5.5 इंचवर मार्किंग केलेली आहे आणि 10 इंच मुंडा घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 इंच मी आतमध्ये घेऊन 1 इंचची मार्जिन करून दंडघेर 5.25 आहे आणि 2 इंच मार्जिन 8.25 इंच अशी मी स्लीव्सची मार्किंग करून घेतलेली आहे. स्लीव्सच्या कटिंगचा जर डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मी माझ्या चॅनलवर नक्की अपलोड करेल. तर तुम्ही बघू शकता की मी इथे स्लीव्सची कटिंग कशा पद्धतीने करते. यानंतर इथे पूर्ण स्लीव्स प्लेन असल्यामुळे मी इथे जो काही फॅब्रिक डिझायनर उरला होता त्यातून एक छोटी अशी पट्टी कट करून घेणार आहे, जेणेकरून नॉर्मल स्लीव्सला सुद्धा आपण थोडंफार अट्रॅक्टिव्ह दाखवू शकतो. तर इथे मी अशा पद्धतीने स्ट्रिप कट करून घेतलेली आहे. तर तुम्हाला जर शिकायला मिळत असेल आणि माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. या पद्धतीत आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.